स्वागत सगळ्यांचं पुन्हा सलगच्या 6व्या दिवसामध्ये डॉक्टर मणिभाई देसाई चषकाचा हा सलगचा 6वा दिवस सुरू झालेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती गाठ होती निलेश कांचन आणि निखिल लोणारेची। दोन एकमेकांचे खूप जवळचे मित्र ज्यांचे मैत्रीचे किस्से आपण अनेक प्रकारे इथून या मैदानातून या गावातून ऐकलेले आहेत आणि दोघांची गाठ होत असताना पहिल्याच बॉलवरती निलेश कांचन यांनी निखिल लोणारेची विकेट घेतली आणि शून्यावरती पहिला मोठा धक्का आहे हा निखिल लोणारी शून्यावरती बाद होणं। टाइम सुरू झालेला आहे। का टीम प्रतापगड संघासाठीचा हा मोठा आदर असेल। निखिल लोणारी काल मैदानावरती दिसला आणि काल सुद्धा त्या खेळाडून आपल्या संघासाठी सुरुवातीच्या षटकांमध्ये काही धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला। आज मॅच मध्ये पुन्हा तो आतमध्ये होता इन ॲक्शन, मात्र आज या मॅचसाठी त्याला पहिल्याच बॉलवरती थांबावं लागलं। टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करू हा डिसिजन घेऊन टीम प्रतापगड मैदानावरती दाखल झालाय। सिंहगड बरोबरीत गाठ आहे। हा बॉल यावेळेस इनसाइड आउट, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका आहे। बहारदार स्ट्रोक सचिन कांचन यांच्या बॅटमधून 4 रन। सचिन कांचन यांच्या बरोबरीत आता गाठ निलेश कांचन यांच्या समोर असताना इनसाइड आउट जाण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या बॉलवरती चौकारा बरोबरी डावाला पुढे आणण्याचं काम केलेलं आहे। यावेळेस आडव्या बॅटनं चेंडू पुन्हा एकदा एक चांगला प्रॉपर टायमिंग, मिड विकेट फोडण्याचं काम, लागोपाठचा दुसरा चौकार। निखिल लोणारी शून्यावरती बाद झाला, मात्र त्यानंतरचे 2 चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचं काम करणारे सचिन कांचन या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून काम करतायत आणि निलेश कांचन ज्या खेळाडूचा भन्नाट वेग, बॉलिंग बॅटिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करत आपल्या संघासाठी मोलाचं योगदान एनके यांनी दिलंय आणि ते आज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आणि टीमच्या प्रमुख गोलंदाजावरती टार्गेट करण्यासाठीचा पुढे निर्भीड खेळ आतापर्यंत सचिन कांचन। निखिल भैया कांचन संघाचे संघ मालक हे या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावरती उपस्थित होत आहेत। त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभते। सरांचं आगमन होतंय, सरांचं स्वागत या स्पर्धेमध्ये। हा बॉलच बॅटनं बॅक टू द बॉलर, या षटकातला तिसरा चौकार सचिन कांचन। दोन 3 महिने आधी आपण पाहतो सगळे जे प्लॅन्स होते जे रेडी आहेत असे सचिन कांचन जे पहिल्या षटकासाठी पुढे 3 चौकार त्यांच्या बॅटमधून दिसले। पहिलं षटक संपलं सचिन कांचन यांचं, निलेश कांचन यांचं, तर सचिन कांचन यांचे 3 चौकार पहिल्या षटकामध्ये। एनके पाटील या नावानं ओळखले जाणारे संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत। अर्थात ही महत्त्वाची भिंत आहे, टीमची बुरुंज आहे आणि आपल्या संघाच्या आज जो संघाने यश प्राप्त केलंय त्या यशामध्ये सर्वाधिक जास्त वाटा ठेवणारे खेळाडू म्हणून निलेश कांचन यांची ओळख। मात्र आता इकडे बॅटिंग विसरून चालणार नाही। सचिन कांचन यांनी जी डावाला सुरुवात करून दिलेली, आपला निखिल लोणारी शून्यावरती बाद झालाय। ही सुरुवात मी शून्यातून म्हणणार नाही, ही तुम्हाला अनुभवातून करायची आहे, कारण आता गेली 5 रात्र तुम्ही या स्पर्धेला खेळताय। आज सलगची 6वी रात्र या स्पर्धेची आहे आणि या 6व्या रात्रीमध्ये आजच्या मॅच कशा पद्धतीने रिझल्ट पुढे आणतील, कारण पॉईंट टेबलमध्ये तुम्ही बघा एक संघ असा आहे ज्यांनी 5ही सामने जिंकलेले आहेत, 1-2 सामने त्यांनी जिंकले की तो संघ सरळ क्वालिफाय होईल, म्हणजे खाली 3 बाकीच्या 3 जागा कोणाकडे राहतील यासाठीची मोठी जुरस आहे। एक संघ आतापर्यंत लागोपाठच्या 5 मॅच जिंकत त्यांनी पॉईंट टेबलवरती पहिल्या क्रमांकाचं स्थान आपलं
गाठून ठेवलेलं आहे। एखादे 2 विजय त्यांना इथून पुढे सरळ क्वालिफाय करून टाकतील। मात्र खरी गंमत असणारे खाली 3 संघ कोणते जे पुढे क्वालिफाय होतील यासाठी, त्यासाठी चुरस आहे। विनायक नागरगोजे बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 ला सुरुवात करतील। धीरज जाधव महाराष्ट्र पोलीस आहेत। पहिला बॉल वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात गेले नाही, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला, मात्र तिकडे धाव त्यांना प्राप्त होणार नाही। युके एनपीएल साठी तुम्ही एकत्र आहात गेले, तर प्रवीणजी बडेकर हे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। त्यांचंही आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आहे, त्यांचंही आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो। आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात। विनायक नागरगोजे षटक क्रमांक 2 साठी पुढे आलेले खेळाडू। सन्मानश्री विकासदादा दौंडकर यांच्या मालकीची टीम, जो संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आता समोर पाठीमागचा सीझन विकासदादा दौंडकर यांच्या टीमवरती आपण बघितलं होतं की त्यांच्या मालकीचा संघ त्यांनी पहिल्या क्रमांकाचा मानाचा सन्मानाचा करंटक आपल्याकडे ठेवला होता। तर यावेळेसही एक तसाच खेळ खेळण्यासाठीचा प्रयत्न राहील। हा बॉल आडव्या बॅटनं वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात गेले नाहीत, चेंडू फक्त स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर ढकलून दिला। या चेंडूवरती धावा 4 रेस्ट्रिक्शन्स आहेत, चौकार। मॅच आहेत 8 षटकांचे सामने आहेत। हा चेंडू विनायक नागरगोजे टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू हलकं अपील त्या चेंडूवरती बघायला मिळालं। कोणताही चेंज फिल्डिंग टीमने केला नाही, जी मागच्या मॅचसाठी प्लेइंग 11 घेऊन ते खेळले होते, तीच प्लेइंग 11 घेऊन आज या मॅचसाठी पुन्हा एकदा ते पुढे आलेले आहेत। दिव्यांच्या लख प्रकाशामध्ये अंडर ब्लड लाईट्स हा दिव्यांचा लख प्रकाश गेली 5 रात्र तुम्ही बघा। अंधारावरती मिळवलेला विजय आणि मोकळ्या आकाशाखाली तयार असणारे हे सुंदर मैदान हे फ्लड लाईट्स मध्ये अधिक सुंदर दिसतं। आणि हा क्रीडा महोत्सव आतमध्ये सुरू आहे। कव्हरच्या डोक्यावरून टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, महाराष्ट्र पोलीस आतमध्ये बॉल जाईल सीमारेषा ओलांडून 4 रन। या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत काही बाउंड्रीजचा समावेश राहिलेला आहे आणि फील्ड सेटअपवरती असणारं रेस्ट्रिक्शन आणि त्या रेस्ट्रिक्शनचा आतापर्यंत घेतलेला फायदा आहे। आता बॉन्डिंग चांगलं आहे, टीमचं बॉन्डिंग आपण पाहतो चांगलं तयार होतं। हा चेंडू कृष्णा कांबळे मागे पोचतील, मात्र तोपर्यंत उशीर झालाय। बॉल निघून गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे, 4 रन चौकार। समाप्तीनंतर धावफलक दाखवतोय तो 24 धावा। निखिल लोणारी बाद आहे, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावांचा आकडा आणि आतापर्यंत त्या 24 धावा बॅटिंग टीमने बनवल्या, त्यामध्ये एकही त्यांनी सिंगल घेतली नाही। सगळ्या धावा ह्या चौकारानंच बनवलेल्या आहेत, बाउंड्रीज त्यांनी बनवलेल्या आहेत, एकही धाव आतापर्यंत धावले नाहीत। पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा। षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल। तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा निलेश कांचन, प्रेरणास्रोत असणारा खेळाडू, ज्या खेळाडूंना अनेक टेनिस बॉल क्रिकेटपटू घडवले, ज्या खेळाडूला आजही आदर्श मानलं जातं आणि या भागातून या तालुक्यानं दिलेला टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला एक मोठा स्टार राहिला, ज्या खेळाडूंना उरुळी कांचनला अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये रिप्रेझेंट केलं। आजही निलेश कांचन तुम्ही बघा 30 ताकद 30 धार त्यांच्या गोलंदाजीला आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या बेसवरती तर चमकलेलेच आहेत। मात्र या स्पर्धेमध्ये त्यांची बॅटिंग सुद्धा महत्त्वाचा चर्चेचा विषय राहिली। ओहो, ही गाठ पडली होती, पुन्हा एकदा मोठा अपील आहे आणि स्क्वेअर लेग पंचांनी आता तिसऱ्या पंचांची मदत समोर मागितलेली आहे। सचिन कांचन आणि निलेश कांचन या दोघांना पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा समोर येताना आपण बघितलं होतं एकमेकांच्या पुढे, मात्र पहिल्या षटकामध्ये कुठेतरी सचिन कांचन थोडेसे हवी राहिले होते निलेश कांचन यांच्या अगेन्स्ट, कारण 3 चौकार त्यांनी खेळले होते। तर आता इथे पहिल्या बॉलवरती झालेला अपील आहे आणि तिसऱ्या पंचांची मागितलेली मदत आहे। तिसऱ्या पंचांचा डिसिजन आता पुढे काय येतो यावरती लक्ष आहे। 51,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये सन्मान श्री निलेश शेठ लोंढे, ध्रुवांकुर मोबाईल शॉपे, ज्यांनी आम्ही या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी ठेवलंय। तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 41,000 रुपये सन्मान श्री विजयजी कांचन, श्री धीरज जाधव महाराष्ट्र पोलीस यांकडून द्वितीय क्रमांकाचं 41,000 रुपयांचं पारितोषिक स्पर्धेमध्ये आणि तिसरं पारितोषिक 31,000 रुपये सन्मान श्री उमेशजी बबन गव्हाणे, माजी उपसरपंच
माजी उपसरपंच ग्रामपंचायत बोरी भडक आणि चतुर्थ क्रमांकाचं 25,000 रुपयांचं पारितोषिक समानशी मिलिंद तुळशीरामजी जगताप माजी सरपंच ही 4 पारितोषिक या स्पर्धेसाठी आहेत. 11 रात्र ही स्पर्धा चालणार आहे. त्यापैकी 6व्या रात्रीत आपण आलेलो आहोत आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन बघायचंय पुढे काय असणार आहे. अजूनही तिसऱ्या पंचांनी तो डिसिजन दिलेला नाही. तिसऱ्या पंचांचा डिसिजन ओयुटीचा कॉल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला की सचिन कांचन हे बाद होणार आहेत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येला किंवा डावाला एक वेगळा आकार देण्याचं काम ज्यांनी केलं. षटक क्रमांक 3च्या सुरुवातीला मात्र निलेश कांचनने त्यांना पहिल्या चेंडूवरती फसवलं. बाउन्स टाकला होता थोडासा अतिरिक्त थोडीशी अनपेक्षित उसळी तिकडे दिसली होती आणि त्यावरती स्टेप आउट सुद्धा केलं होतं की पुढे आले होते. आणि त्यानंतर एसटीची ही विकेट तुम्ही पाहाल पुन्हा माघारी क्रीजमध्ये जातील तोपर्यंत उशीर झाला. आणि दुसरा धक्का आहे हा टीम प्रतापगडसाठी आपण पाहतो हा मोठा धक्का राहील. तर न्यू बॅटर 18 क्रमांकाचा जर्सी परिधान करून आतमध्ये दाखल होणारे दुसरे नवीन फलंदाज आहेत समोर कुणाल क्षीरसागर. 24 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा NK बॉलिंग ट्रॅकवरती आहे. निलेश कांचन यांची बॉलिंग ज्यावेळेस तुम्ही माती विकेटवरती त्यांना गोलंदाजी करताना बघत होता किंवा बघाल सर्वाधिक जास्त भेदायक आणि सर्वाधिक जास्त धोका फलंदाजांना निर्माण करणारे गोलंदाज म्हणून त्यांची ओळख त्यांची ख्याती राहिली. हवेली पुण्यासाठी गेले अनेक वर्ष क्रिकेट खेळणारे खेळाडू ज्यांनी ऑल इंडिया ओपनसाठी आपली जागा बनवली आणि त्यांची गोलंदाजी हीच त्यांचं अश्र राहिले टेनिस बॉल इंडस्ट्रीमध्ये. पहिलाच बॉल विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात. हल्ली आपण बघतो की एका षटकामध्ये 3-3, 4-4 षटकार खेळणारे अनेक खेळाडू तयार झालेले आहेत. मात्र हल्लीचं टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा आणि इंटरनॅशनल क्रिकेटचं सुद्धा जवळच तुम्ही विचार कराल की गोलंदाजांच्या अवतीभोवती हल्लीचं क्रिकेट थोडंसं भिंतय किंवा गोल गोल फिरतंय. आणि हल्ली गोलंदाजांवरती थोडासा आपण पाहतो लक्ष फोकस जास्त आहे. जर गोलंदाजांचं काम चांगलं राहिलं तर विजय निश्चित मिळतो. त्यासाठी गोलंदाजांवरती निर्भर असणारा हा भरपूर आता खेळ. बॅटनं स्क्वेअर लेग आपण पाहिलं मिड विकेट एरियामध्ये तो टार्गेट करण्याच्या प्रयत्नात. एकच सिंगल धाव तिकडे येईल. एका सिंगल धाव्याच्या मदतीने धावपलकीवरती 25 धावा. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगचा डिसिजन होता. साहिल माडिकनं सांगितलं होतं 80-85 तरी आम्ही डोक्यात घेऊन येऊ आणि 80-85 धावांचं टार्गेट घेऊन पुढे प्रतिस्पर्ध्याला सामोरा जाऊ. मात्र आता तिथपर्यंत जाण्यासाठीचा तुमचा प्लॅन तुम्ही कसा आहे. तुमचा निखिल लोणारी 0वरती आउट झाला. सचिन कांचन तुमच्या एसटीची इथे. आता इकडे तुमच्याकडे समीर काकडे आहेत आणि आज प्लेइंग 11 मध्ये नंदू लोंढे यांचं नाव नाही. त्यामुळे तुम्ही साहिल माडिक आज आपली टीम कशी बांधतो किंवा कशी पुढे खेळवतो यावरती लक्ष राहील. कारण प्रतिस्पर्धी टीम तुम्ही बघाल की पूर्ण पॅक सेटअप आहे. एका साईडला शहजाद अन्सारीला आपण बघितलंय. दुसऱ्या साईडला आपण विनायक नागरगोजेला बघितलंय. बॅटिंग डिपार्टमेंट सागर बांगार यांनी सांभाळलंय. CA आकाश भटेवारा यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. कृष्णानं जिकडे वेळ मिळेल जिकडे मिळेल तिथे संधीचं सोनं केलंय. हा असा संघ आहे. हा बॉल यावेळेस NK पाटील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस का आणि अचूक लाईन अँड लेंथ अचूक टप्पा आणि धीरज जाधव महाराष्ट्र पोलीस यांना टाकलेला निर्धाव. यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. दोन्ही टीम रेडी राहा. टाइम तुमचा ऑन आहे स्क्रीनवरती तो लावलेला आहे. टाइम लिमिट आपलं परत 4 षटकं झाल्यानंतर सांगितले जातील की तुम्हाला 4 षटकं उर्वरित टाकण्यासाठी किती टाइम राहिला आहे. पहिली 4 षटकं टाकून झाल्यानंतर तुमचा टाइम तुमच्यापर्यंत आणू. त्यामुळे यानंतर तुम्ही तयार राहा. ड्रिंक्स ब्रेक आम्ही करतोय. 25 धावा धावपलकीवरती 2.4 षटकांचा खेळ समोर टाकलाय. पुन्हा धीरज आणि NK समोरासमोर आहेत. कव्हरमध्ये हा चेंडू वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात गेले नाहीत कारण टीमचा प्रमुख गोलंदाज आहे आणि प्रमुख गोलंदाजाच्या अगेन्स्ट थोडंसं सावध किंवा स्थिर सुरुवातच आवश्यक आहे. कृष्णा कव्हर करतील चेंडू. मात्र तिकडे ओव्हर थ्रो बरोबरीत धाव मिळाली. अजून एक होती तिकडे दुसरी आली. प्रतापगड आणि सिंहगड. प्रतापगडाचा इतिहास खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ही प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली अफजल खानाबरोबर. जो अफजल खान विजापुरावरून 40,000ची फौज घेऊन निघाला आणि तो सरळ असाच पुणे सोलापूर हायवेवरून आला आणि पुणे सोलापूर हायवेवरून तो सरळ खाली तुळजापूरला गेला. मात्र प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्यावेळेस ती भेट निश्चित झाली होती 12:35 छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून वरतून निघणार होते. हो यावेळेस फटका फसलेला आहे. मात्र फटका थोडासा आपण पाहतो जिकडे पडेल तिकडे क्षेत्ररक्षक कोणीही नाही. धीरज यांनी तिकडे धाव संख्येसाठी किंवा धाव पुढे घेण्यासाठीचा नकार दिला. पंचांनी आवाज दिलाय. राखीव खेळाडूंनी पाणी घेऊन मैदानावरती टीम मेंटॉर बरोबरीत लगेच दाखल व्हा. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतोय 28 धावा.
28 ऑन बोर्ड, 28 धावा धावपलकीवरती. ड्रिंक्स ब्रेक होतोय. पुन्हा एकदा सर डीच्या मास्टर एक छोटंसं गीत आणि पुन्हा लाईव्ह ॲक्शन. नंतर पहिल्यांदा बॅटिंगसाठी आपण पुढे बघितलेलं आहे. सिंहगड लॉयन्स त्यांच्या पुढे उभा आहे. मजबूत मजबूत तगड्या फौज आहेत ह्या दोन्ही. आणि ज्यावेळेस दोन एक समान ताकदीच्या टीम्स पुढे येऊन उभ्या राहतात त्यावेळेस तो खेळ सुद्धा बघण्यासारखा होतो असतो. आणि तो आज हा सामना सुद्धा तसाच बघण्यासारखा होईल. कृष्णा कांबळे, धीरज जाधव यांच्यासाठी कृष्णा आहे. षटक क्रमांक 4 ला पुढे सुरुवात करतील कृष्णा. भन्नाट वेग कृष्णाकडे आहे. पहिलाच बॉल पुन्हा एकदा जडमध्ये टाकलेला चेंडू होता. एक धावेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल केलाय का तर नकार दिला. तो धोका पत्करला जाणार नाही. प्रतापगड लक्षात घ्या, इतिहास प्रतापगडाचा मोठा आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण पाहतो आज मोठा खेळ. ज्यावेळेस तुम्ही प्रतापगडाचं नाव घेऊन खेळण्यासाठी आलेला आहात. अफजल खानाबरोबरीत खरं तर प्रतापगडाच्या पायथ्याशीच का भेटायचं. प्रतापगड त्यावेळेस जर तुम्ही प्रतापगड बघितलं असेल तर इतका वीरान होता प्रतापगड किंवा प्रतापगडाचा पायथ्याला. ज्यावेळेस तुम्ही दिवसा माणसं सोडा तिकडे पक्षी सुद्धा गिरट्या मारत नव्हते. दिवसा माणसांचाच विचार नाही, तिकडे पक्षी सुद्धा फिरकत नव्हते. अशा प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट का छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चित केली. 40,000 फौजेबरोबरीत आपल्याला उघड्या मैदानावरती लढणं कधीच शक्य नाही हे माहित होतं. फटका थोडा फसला. पॉइंट डाऊन दी बॉल. सोप असेल. आणि तिसरा फलंदाज प्रतापगडाचा कोसळला. तिसरा धक्का टीम प्रतापगड. जो दुसरे फलंदाज आहेत पटकन पाठवून द्या. वेळ आपला चालू आहे. टाइम लिमिट चालू आहे. बॅटर मैदानावरती दाखल होतील समीर काकडे. 21 क्रमांकाचा जर्सी परिधान करून आतमध्ये समीर काकडे आता आतमध्ये येतील. समीर काकडेंनाच आता इथून पुढे आपल्या संघाचा डाव सांभाळावा लागेल. कारण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता आता इथून पुढे समीर काकडे असे एकमेव बॅटर आहेत जे इथून पुढे आपल्या संघाला एका चांगल्या फायटिंग टोटल पर्यंत धीरज यांच्या बरोबरीत घेऊन जातील. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन अजून सुद्धा तसंच आपण प्रतापगडानं ठेवलेलं आहे. 29 धावा धावपलकीवरती आहेत आणि चौथं षटक कृष्णा टाकतोय. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट निश्चित करण्यात आली होती कारण मोकळ्या मैदानावरती 40,000 फौजेला सामोरं जाणं हे सोपं नव्हतं. अफजल खान ज्यावेळेस 40,000ची फौज घेऊन विजापुरावरून निघाला होता तो विजापुरावरून निघाल्यानंतर तो सरळ तुळजापूरकडे आला होता आणि येताना त्यानं सगळं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली होती. का तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोकळ्या मैदानात त्याचा सामना करण्यासाठी यावं. 30 धावा धावपलकीवरती. ज्यावेळेस अफजल खान निघाला होता त्यावेळेस अफजल खानाने त्याच्या 60 बायकांची सगळ्यांची 60 बायकांची मुंडकी कापून टाकली होती. त्याला माहित नव्हतं, गॅरंटी नव्हती मी माघारी जाईल की नाही. विष देऊन हत्ती मारून टाकला होता.
एखादा मोठा सैन्याने ज्यावेळेस मोहिमेवरती निघतो, चांगला एफर्ट्स आपण पाहतो शहजादचा तिकडे, आणि जर हत्ती मृत्युमुखी पडला तर हा अपशकुन मानला जातो. 40,000ची फौज आपल्याकडे इथे, 40,000च्या फौजेला सामोरं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आवाज दिला, आपली गोळा करा. किती आहे? 7,000पेक्षा एकही जास्त भरत नव्हता. 7,000ची वाढवता येणार नाही, मात्र 40,000ची कमी करता येईल. 40,000 झोपले होते, दुसऱ्या दिवशी उठताना 20,000 उठले होते. हा इतिहास आहे. बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस, थोडंसं फुल लेन्सचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत पुढे सागर, कव्हर केलाय चेंडू. षटक क्रमांक 4 मध्ये सुद्धा आतापर्यंत कुठेही मोठा फटका समोर खेळू दिलेला नाही. धावफलक 31 धावा, धावफलक 3.5 षटका समाप्तीनंतर 31 आहे. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग सगळे मध्ये आपण आहोत. 6वी रात्र आहे. थोड्याच वेळात पुन्हा एकदा दिव्यांचा लख प्रकाश आपण चालू करणार आहोत. 8 टावर्स मैदानावरती उभे आहेत आणि मोठा प्रकाश आहे. हो कृष्णा, कृष्णा यावेळेस भन्नाट वेग आहे कृष्णाचा. कृष्णा कांबळेनं अनेक वर्ष उरुळी कांचनसाठी पहिली षटकं टाकलेली आहेत. गावासाठी त्यानं गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या 4 षटकासाठी तुम्ही खर्च केलेत 22 मिनिटं. उर्वरित 4 षटकं टाकायचे बाकीच्या उर्वरित मिनिटांमध्ये. त्यामध्ये एक ड्रिंक्स ब्रेक अजून नाही, तो 6 ओव्हर नंतर होईल. त्यामुळे 22 मिनिटं तुम्ही खर्च केलेले. टीम आता इथून पुढची तुमची जी मिनिटं आहेत ती सुद्धा सुरू आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअपच ठेवा. कृष्णा अप्रतिम षटक टाकलं कृष्णानं आणि षटक क्रमांक 4 संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा. 5वं षटक विनायक नागरगोजेकडे पुन्हा सोपवण्यात आलेलं आहे. मोठी लढाई राहणार आहे. शहजाद अन्सारीला तुम्ही या टीम मध्ये बघता, हा जायंट किलर आहे. कारण त्या खेळाडूला सुद्धा माहित आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता माणूस वापरायचा. निलेश कांचन यांच्या बरोबरीत आपण पाहतो हा माइंड सेटअप आहे. संघ नायक चांगला आहे, नेतृत्व चांगलं आहे आणि या नेतृत्वाच्या खाली या टीमनं आतापर्यंत एक चांगलं काम केलंय. तर विकासदादा दौंडकर यांच्या मालकीची टीम साहिल महाडिककडे नेतृत्व आहे. साहिल महाडिक हा यंगस्टर आहे. बॉल बघायचंय, पंचांचा कॉल या चेंडूवरती काय, लेग बाईटचा चौकार मिळतोय. शहजाद अन्सारीनं पुरेपूर प्रयत्न केला होता बॉल थांबवण्याचा, मात्र नाही त्याला अडवता आला. 4 रन. धावा धावपलकेवरती. षटक क्रमांक 5 ची सुरुवात आली आणि तो लगवायचा. हा बॉल यावेळेस धीरज जाधव, महाराष्ट्र पोलीस उडवला हा चेंडू सीमारेषा पार. संघ मालकांचं चेंडू. शतरक्षक आपण पाहतो पुढे, पुन्हा एकदा धाव घ्यायची की नाही. कॉम्बिनेशन समन्वय आजचा महत्वाचा आहे, कारण इथून पुढे प्रतिस्पर्धेला विकेट देणं ही टीम थोडीशी गंभीर बाब असू शकते तुमच्यासाठी. ऑलरेडी 3 महत्वाचे खेळाडू आपले बाद आहेत. त्यानंतर आता इथून पुढे आपल्याला एक चांगली भागीदारी बिल्डअप करणं, एखादी भागीदारी उभी करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट राहील आणि त्यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित आहे. 42 धावा धावपलकावरती. लेफ्ट अँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आहे. विनायक नागरगोजे हा संघाचा प्रमुख गोलंदाज, त्याच्याकडून 2 षटकं टाकून घेण्याचा निर्णय एनकेनचा कायम राहिलाय आणि आता 5व्या षटकासाठी त्याला पुढे आणलंय. हो स्लोअर वन फसवलं होतं थोडासा. स्लोअर वन आपण पाहाल पुढे. तर तो प्रयत्न आणि तो चेंडू थोडासा आपण पाहिलं अतिरिक्त उसळी घेणारा दिसला आणि त्यामुळं यष्टिरक्षकाच्या मागे जाऊन पडला. 4.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय. 4.4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलक दाखवतो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनायक नागरगोजे, समीर काकडे यांच्या बरोबरीत धीरज जाधव. विनायक पुणे. बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कड आहे. आकाश बटेवारा तिकडे पुढे चेंडू कव्हर करतील. एका धाव्याने धावफलक पुढे आणण्याचं काम केलं जात आहे. आता इथून पुढे 3 षटकं शिल्लक राहतील. मग 3 षटकं टाकण्यासाठी निलेश कांचन यांकडे 3 गोलंदाज कोणते आहेत.
हा सुद्धा खेळ महत्वाचा राहील. यष्टीचित होणं ही संघासाठी थोडीशी आतापर्यंत थोडीशी नुकसान करणारी गोष्ट राहिली. सचिन कांचन ज्यांनी सुरुवात चांगली केली होती, 3 चौकार ज्यांच्या बॅटमधून आले होते आणि पहिल्या चेंडूपासून त्यांची आक्रमकता दिसायला सुरुवात झाली होती. अशा सचिन कांचन यष्टीचित होणं या मॅचमध्ये ही थोडीशी नुकसान करणारी गोष्ट ठरली त्यांच्यासाठी. आणि आता त्यांच्या पाठोपाठ तुम्ही बघाल त्या आधी निखिल लोणारी शून्यावरती बाद झाला होता आणि त्यानंतर अजून एक खेळाडू बाद आहे. म्हणजे टोटल 3 धक्के संघाला आणि धावफलक 43 वरती 43. सलामीला आलेले धीरज जाधव मात्र एका साईडला आपला एक एंड त्यांनी सांभाळून ठेवलाय, दुसऱ्या साईडला 3 त्यांचे मित्र साथ जास्त देऊ शकले नाहीत. ओ हो हो, अपील 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 आपण पाहतो या चेंडूवरती अपील पुढे. साऊंड क्रिएट होताना दिसला, मात्र तो बॉल लागला कुठे हा मुद्दा महत्वाचा. आणि मुख्य पंचांचा जो कॉल राहील तो अंतिमच राहील, त्यामध्ये कुठेही कोणताही बदल होणार नाही. 5 षटकं टाकून झालेत, वेळ तुमचा टाइम बाल 22 मिनिटात 4 षटकं टाकली होती. 5 षटकं टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑन स्क्रीनवरती तुमचा टाइम दिसतोय. अजून 3 षटकं टाकणं येणं, अर्थात 3 षटकांचा खेळ तुमचा बाकी आहे. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होणार आहे आणि 6वं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं आहे आणि मुख्य पंच तो सिग्नल सुद्धा देतील आणि बॅटिंग पॉवर प्ले कृष्णा कांबळे बॉलिंग मार्कवरती पुढे येतील. कृष्णा कांबळेला बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकायचंय. फक्त 3 खेळाडू त्याला लाईनवरती उभे करता येतील, बाकीचे सगळे खेळाडू 38 सर्कलमध्येच ठेवायचे. कृष्णा कांबळे हा प्रोफेशनल एक गोलंदाजच आहे. हल्ली एखाद्या गोलंदाजावरती ज्यावेळेस आपण पाहतो संघ बऱ्यापैकी अवलंबून दिसतो आणि हल्लीचं टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये काम जर तुम्ही बघा, एखाद्या मॅचमध्ये जर तुम्ही आला आणि 3-4 धाव्यांचं षटक टाकून गेला आणि त्यात त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे 2-3 विकेट राहिल्या तर ते काम तुम्ही अर्धशतकासारखंच मोठं करता. एखाद्या फलंदाजानं अर्धशतक करणं तेच काम एक गोलंदाज आपल्या संघासाठी ते करून टाकतो. कृष्णा हा चेंडू बॅक टू द बॉल. कृष्णाचं स्वागत केलंय समीर काकडे. महाराष्ट्र पोलीस स्वॅगनं स्वागत. 4 रन. बॅटिंग पॉवर प्लेची जी सुरुवात झाली ती सुरुवात सुद्धा आपण पाहाल चौकाराने खेळावं लागणार आहे आपल्या संघासाठी. समीर काकडेंना इथून पुढे आपल्या संघासाठी एक फायटिंग टोटल उभा करण्यासाठीची मोठी इनिंग आणि तो प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाला. हा चेंडू पुन्हा एकदा माती कापत वेल स्टॉप. निलेश कांचन तिकडे. अनुभव मोठा आहे पाठीमागे. जगातला सगळ्यात मोठा गुरु म्हणून जर कोणाकडे बघितलं जातं तर जगातला सगळ्यात मोठा गुरु म्हणजे अनुभव. आणि अनुभव हा कधी तुम्हाला असं सहज सोप्या पद्धतीने मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला आयुष्यातली काही वर्ष खर्च करावे लागतात, काही वेळ तुम्हाला खर्च करावा लागतो आणि त्यानंतर तुमच्या पाठीमागे तो अनुभव तयार होतो. चला टीम स्पीडअप ठेवा. 48 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या विकेटसाठी भागीदारी तयार झालेली आहे, भागीदारी उभी केलेली आहे. कृष्णा हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं. हा चेंडू बॉल गॅप मध्ये राहिलाय आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 रन. चौकार. चेतन चव्हाण यांनी सुद्धा उरुळी कांचन गावासाठी क्रिकेट खेळलं. वाईट बॉल. आणि मला वाटतं वार्ड नंबर 1 साठी त्यांनी काही वेळ क्रिकेट खेळलं. निलेश कांचन यांच्या नेतृत्वाखाली त्यांना खेळण्याची संधी मिळाली, ही मोठी गोष्ट राहिली. आणि आज टीम खेळतीये. सिंहगड लॉयर्स आणि त्या टीमसाठी त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत. आणि विशेष म्हणजे तोंड भरून कौतुक आहे, कारण गेली 11 रात्र तुम्ही ही स्पर्धा, म्हणजे आज 6व्या रात्रीमध्ये आपण होतो आणि 11 रात्र ही स्पर्धा असणार आहे. आणि इतकी मोठी टुर्नामेंट, इतकं मोठं ड्युरेशन नाईटचं उभं करणं हे सोपं नाही. आणि आज हे जो लाईव्हचा सेटअप इकडे तुम्ही काम करताना बघतोय आणि त्याचबरोबरीच जो आपला लाईट व्यवस्थापनाचं जे काम आहे, चेतन सीसी यांनी या लाईट साठी आपण पाहतो पुढे मदत केलेली आहे. बॉल मारलाय सीमा रेषा पार. षटकार.
षटकारानं धावपलकीवरती वाढता धावपलकीचा आलेख 59 धावा. 59 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जुना बॉल दिला जातोय आतमध्ये. इथे आमच्या बरोबरीत आज आमचे विजय साकोरे सर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या बरोबर जॉईन होत आहेत. त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांच्या बरोबरीत आमचे सन्माननीय परशुरामजी राक्षस सर सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. आम्ही दोनही समालोचकांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. UKNPL साठी हे दोन आवाज तुम्हाला यानंतर ऐकायला मिळणार आहेत. असे आमचे विजय साकोरे सर आणि बरोबर परशुराम राक्षस दोन्ही आवाज शिरूरचेच आहेत आणि या दोन्ही आवाजांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. 59 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय. 59 3 गडी बाद असताना आपण धावपलक दाखवतोय पुढे. हा खेळ कृष्णा कांबळेच्या या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार. हा चेंडू समोर पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल. 60 धावा धावपलकीवरती 5.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 5.4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावांचा आकडा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रतापगडनं उभी केली भागीदारी. चौथ्या विकेटसाठीची भागीदारी प्रतापगडानं तयार केली आणि ती भागीदारी संघाला निश्चित मोठी मदत करून जाते. पुन्हा बॉल सर मिड विकेटच्या डोक्यावरून साकलाय. अभिषेक बच्चन इथे या टीम मध्ये आहेत. प्रतापगड वॉरियर्सचा एक भाग. बॉल समोर पुन्हा हा चेंडू. या षटकामध्ये धावा प्रतापगडाला मिळाल्या. कमबॅक केलाय टीमनं. गरज होती या एका षटकाची आणि बॅटिंग पॉवर. धावा देऊन गेलं 27 टोटल. 27 धावांचं षटक होतं या आधीचं कृष्णा कांबळेचं. 70 धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा टीम ऑन ट्रॅक. संघ पुन्हा एकदा माघारी आलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक होतोय. साहोर नंतर पुन्हा हा छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल आणि त्यानंतर उर्वरित 2 षटकं पहिल्या इनिंग मधली टाकली जाणार आहेत. संधी आणि 9 मॅचेस पैकी कमीत कमी 5-6 मॅचेस आणि 12 पॉइंट्स तुम्ही पुढे येऊ शकता. शेवटचे 8 मिनिटं राहिलेले टीम. शेवटचे 8 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहे. चला टीम मॅच सुरू करा. 70 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक आकाश भटेवारा. 7व्या षटकाला ते सुरुवात करतील. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. एका अतिरिक्त धावेने 71 ऑन बोर्ड. 71 धावा. गावाची क्रीडा परंपरा राखण्याचं काम करते UKNPL. एक छोटंसं गाव सुद्धा एक मोठं क्रीडा केंद्र बनवू शकतं हे आयोजक गेले 2 वर्ष आज 3 वर्ष दाखवून देत आहेत आणि गावातील असणाऱ्या सगळ्या प्रतिभावान खेळाडूंना ही प्रीमियर लीग खेळण्याची संधी. आपण एखाद्या गाव चॅम्पियनची स्पर्धा बघत असतो मात्र 11 रात्र स्पर्धा उभी करणं आणि इतकं मोठं ड्युरेशन अबाधित ठेवणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. त्यामुळे 11 रात्रीचं हे आयोजन आहे. येत्या 29 तारखेला ही स्पर्धा थांबते. 19 मार्चला या स्पर्धेची सुरुवात होती ज्या दिवशी गुढीपाडवा होता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी क्रिकेट सुरू होणं. प्रत्येकाच्या घरामध्ये घराघरावरती गुढी होती. आनंदाची गुढी होती आणि त्याच दिवशी क्रिकेट सुरू झालं. यापेक्षा सुंदर योगायोग अजून दुसरा असू शकत नाही. आणि 11 रात्र
त्यापैकी 6वी रात्र या स्पर्धेच्या आज तुमच्या पुढे येते. बॅटनं चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात आकाश भटेवारा तिकडे त्या जागा अजून उपलब्ध नाही केल्या. आता की मोठा फटका येईल. कृष्णाचं जे या आधीचं महागडं षटक होतं कुठेतरी त्याचा बॅकलॉग इकडे पुढे भरून काढण्याचं काम करायचं. आता यानंतर हे एक षटक आणि अजून एक षटक येणं बाकी आहे. 8 मिनिटं टीम तुमच्याकडे होते, त्यातले सुद्धा काही मिनिटं खर्च झालेले आहेत. त्यामुळे टाइम संपल्यानंतर तुमचे खेळाडू 30 सर्कलमध्ये घेतले जातील. 72 ऑन बोर्ड, 72 धावा. धीरज जाधव दुसरा 50 पूर्ण करेल का? 20 चेंडूमध्ये 44 धावांवरती ते नॉट आउट आहेत. एका साईडला टीमची पडझड झाली होती. सुरुवातीच्या काळामध्ये निखिल लोणारी बाद, सचिन कांचन बाद, त्यानंतर कुणाल बाद. अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघासाठी धीरज जाधव यांनी संयम दाखवला. पेशन्स इज ऑल्सो फॉर्म ऑफ ॲक्शन. लाईट्स गाड्याच्या बंद ठेवा. दुसऱ्या इनिंगसाठी लाईटचे टॉवर ऑन केले जाणार आहेत. 72 धावा धावपलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6.2चा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. धीरज आणि बॅटनं हा चेंडू शॉर्ट मिड विकेट. विनायक नागरगोजे 22-44 क्रमांकाचा जर्सी. हा निखिल भैया कांचन यांचा ब्रँड आहे आणि तोच टी शर्टच्या पाठीमागचा जो जर्सी क्रमांक आहे तो आपल्याला बघायला मिळाला. आणि दोन्ही संघ मालक आज इकडे उपस्थित आहेत. एका साईडला विकासदादा दौंडकर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि निखिल भैया कांचन हे सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. ह्या मॅचसाठी ते आपल्या बरोबरीत आहेत. दोन्ही संघ मालकांचं स्वागत करू आम्ही. पुन्हा एकदा आकाश भटेवारा लेन चांगले. बॅक टू द बॉलर, डाऊन द ग्राउंड. हो फंबल झाला आणि बॉल निघाला सीमारेषा बाहेर. चुकीला माफी नाही. 4 रन. ऑन बोर्ड. 76 धावा धावपलक्यावरती 3 गडी बाद असताना 76 आहेत. चौथ्या विकेटसाठीची मोठी भक्कम भागीदारी. एखादी चांगली भागीदारी या सामन्याचा निकाल सुद्धा बदलू शकते. इतकी ताकद असते एखाद्या चांगली भागीदारीमध्ये. आणि या दोघांमधली भागीदारी मोठी राहिली. पुन्हा हा निर्धाव चेंडू आकाश भटेवारा यांचा. 5 चेंडू टाकून घेतलेले त्या षटकामधले. धावपलक्यावरती 76 आहेत 3 गडी बाद असताना. यानंतर शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू टाकणार कोण? शहजाद अन्सारी. 76 धावा धावपलक. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. षटक समाप्तीची घोषणा पंचांनी केली. शेवटचे 6 चेंडू टाकणं बाकी आहे आणि टाइम जो शिल्लक आहे 4 मिनिटात तुम्हाला 6 चेंडू अजून टाकून घ्यायचे. 76 लॉस ऑफ 3. शेवटचे 6 चेंडू आहेत. पंचांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ते लाईट्स ऑन करण्याची परवानगी देऊ शकतील. मात्र खेळण्यायोग्य वातावरण अजून आहे आणि खेळण्यायोग्य वातावरण जर असेल तर लाईट्स या इनिंगसाठी ऑन केल्या जाणार नाही, तर सरळ दुसऱ्या इनिंगसाठी ऑन केल्या जातील. आणि इनिंग झाल्यानंतर आम्ही प्रेक्षकांना सूचना करू, विनंती करू की आपण टाईल ज्या लाईटचे जे टॉवर आहेत तिथे असाल तर आपण यानंतर आपण लाईटचे टॉवर ऑन करा. इनिंग झाल्यानंतर टॉवर ऑन केले जाणार आहेत. 6:40 आपला टाइम हा लाईट ऑन करण्याचा आहे. 6:39 झालेले आहेत आणि आम्ही टॉवर ऑन केलेले आहेत. हा बॉल आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लाईट ऑन करा. जे काही टॉवरच्या शेजारी आमचे काही खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आम्ही की आपण बटन ऑन करा. टॉवरचे बटन ऑन करा. ऐंशी धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6:40 आपण लाईट्स ऑन करतो आणि बरोबर त्यावेळेस सगळे टॉवर्स आपण ऑन केलेले आहेत. या षटकातले शेवटचे काही चेंडू आणि शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी शहजाद अन्सारी. पहिला चेंडू समीर काकडे यांनी चौकार खेळला. 80 पूर्ण. डान्सिंग डाऊन द ट्रॅक 1-2 पावले पुढे सरसा होता चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडून. 1 धाव पडून 2 धावा या चेंडूवरती मिळतील.
82. लाईट बंद ठेवा, टू व्हीलर बाईकची लाईट. समोरची जी चेतकची गाडी लाईट बंद ठेवा तुम्ही. 82. 82 धावा धावपलकीवरती. 82 धावांचा आकडा धावपलकीवरती. साहिल माडिकने ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये बाईटमध्ये सांगितलं होतं की आम्ही 80-85 पर्यंत जाऊ आणि तो तिथपर्यंत तो सन्मानजनक टोटल आणला. या टोटलमध्ये लढाई मात्र आता चांगली बघायला मिळेल, कारण बाकी गोलंदाजांना आता चांगलं कामगिरी करायची प्रतापगड करून, कारण त्यांची गोलंदाजीचं डिपार्टमेंट सुद्धा चांगलं आहे. 82 धावा धावपलक आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या विकेटसाठीची मोठी भागीदारी. दुसरं अर्धशतक बनवण्याच्या दिशेनं धीरज जाधव. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. हुशार आहे शहजाद अन्सारी. गोलंदाजाचं आपण पाहतो माइंड रीड करण्याची ताकद आहे आणि टाकला निर्धाव चेंडू. यानंतर मॅच होईल राजगड आणि मल्हारगड. दोन्ही टीम कॅप्टन या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्माननीय अमोलजी हरिहर आणि आशुतोष बाळा तुपे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. या दोन्ही मावण्यांना आम्ही विनंती करतो, मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग टीम DRS. या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचे चषक सन्मान चिन्ह दिलेले आहेत, तिसऱ्या पंचांचा डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरीचा कॉल. प्रशांत प्रवीणजी हिरवे, श्री सुशांत दिलीपजी निकम आणि श्री रवींद्र जगन्नाथजी माने यांकडून आपल्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे चषक आणि सन्मान चिन्ह आपल्याला ज्यांनी स्पॉन्सर्ड केलेले आहेत. शहजाद, ओहो, पुन्हा एकदा शहजाद अन्सारी. ऍक्शन रिप्ले बघावेत तसे 3 बॉल त्याने टाकले, 3ही चेंडू निर्धाव टाकून गेला. 4 चेंडू आहेत आतापर्यंत या षटकामध्ये ते टाकून झाले, तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 82 धावांवरती धावपलक. जो खेळाडू 48 वरती नॉट आउट आहे त्या खेळाडूला लागोपाठ काही चेंडूवरती शहजादनं उभं केलंय. हा बॉल यावेळेस फुल टॉस चेंडू निघालाय. बॉल डीप थर्ड मॅनच्या तिकडे आणि हा जाईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक धीरज जाधव, दुसरं अर्धशतक महाराष्ट्र पोलीस. शहाऐंशी धावा धावपलकीवरती. 86 धावांचा आकडा धावपलकीवरती पूर्ण झालेला आहे. या षटकामध्ये हा चौकार आणि दुसरं अर्धशतक या स्पर्धेतलं धीरज जाधव ज्यांनी आपल्या बॅटमधून पूर्ण केलं. मिड विकेटमध्ये हा चेंडू येईल. क्षेत्ररक्षक सागर पांगार यांना पुढे यायचंय. बॉल हातातून निसटला, चेंडू निसटला. त्यानंतर कृष्णा बॅकअपसाठी मागे उभा. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात खेळाडू ओयुटीचा कॉल पंचांनी दिलाय. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावपलकीवरती धावपलक. 88 धावा धावपलकीवरती. 88. 89चं आव्हान आहे. चला 2 टीम कॅप्टन मल्हारगड आणि राजगड टायगर्स, दोन्ही टीम कॅप्टनना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी रेडी राहा. लगेच टॉस होतोय. सन्माननीय पाहुण्यांनाही विनंती करतो आम्ही की आपण हा टॉस आपल्या शुभ हस्ते आम्ही कव्हर करतोय, तर पाहुण्यांनाही विनंती करतो आम्ही की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी या. 89 धावांचं टार्गेट. चला साहिल आपली टीम घेऊन एका लाईन मध्ये आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये जायचंय. टाइम चालू आहे. ही वेळ आपण पाहतो, अर्थात ही इनिंग ही दिलेल्या वेळेत आपण पाल बरोबर पूर्ण झालेली आहे. सन्माननीय अमोलजी हरिहर आणि आशुतोष बाळा तुपे या दोन्ही सन्माननीय पाहुण्यांना आम्ही विनंती करतो की आपण हा टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक आम्ही संपन्न करीत आहोत.
चला दोन टीम टॉससाठी, दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क करा. टॉससाठी आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टीम, आणि पाहुण्यांना विनंती आहे की आपण हा टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. NK निलेश कांचन अर्थात पाटील आणि मंगेश कांचन हे दोन सलामीचे जे बॅटर आहेत ते आतमध्ये दाखल होत आहेत आणि धावपलकेचा पाठलाग आतमध्ये सुरू होणार आहे. टायगर्स टॉस जिंकलेत आणि इलेक्ट्रिक 2 बॅट फर्स्ट. पहिला सामना जिंकणार का टायगर्स आज? खेळ मैदानावरती पुढे सुरू जाणार आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतो धावपलकेचा पाठलाग. मॅच ऑन आहे आणि खेळ आपण पाहतो सुरू असताना आपल्या बरोबर जॉईन होतील या मॅचसाठी, या इनिंगसाठी सन्माननीय विजय साकोरे सर. या मॅचची कहाणी डॉक्टर मणिभाई देसाई चषक गुरुकांची 9 प्रीमियर लीग मध्ये सरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि सर आपल्या बरोबर इथे मॅचसाठी ऍड होतील आणि खेळ सुरू होईल. 89चा 89 धावांचा पाठलाग. हॅलो हॅलो से हॅलो. ओम नमोचे अध्याय वेद प्रतिपाध्याय. जय जय सुसव्यद आत्मरूपा देवा तुळशी गणेशो सखल मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी रामकृष्ण हरी. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणा हरणाच्या ऐसा राजा. देह राजाचा प्राण योग्याचा मूळ कैलासाच्या ऐसा राजा. मातीसाठी रक्त सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. जीव लावतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा. त्या महान छत्रपती शिवरायांना करूयात प्रथमतः मानाचं वंदन. 6वा दिवस आहे या स्पर्धेचा आणि पहिलीच मॅच धावेंचा पाठलाग सुरू होतोय. 48 चेंडूमध्ये 89 धावेंचा पाठलाग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जिथे सलामीवीर मैदानावरती दाखल झाले सिंहगड लायन्स कडून निलेश कांचन आणि मंगेश कांचनी सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झाली. तर पहिलं षटक टाकण्यासाठी बरोबर 6:50 पहिला चेंडू दुसऱ्या डावातला पडलाय आणि पुढच्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला सगळी षटकं टाकून पूर्ण करायचेत. खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर फटका आहे. लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतो पुढे दैना दे. 1 धाव प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खरं तर पॉवर प्लेची षटकं ही महत्वपूर्ण असतात. जिथे महाराष्ट्र पोलीस समीर काकडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी पाहायला मिळत आहेत आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू बिगिट केला उंच आकाशामध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. संघनायक साहिल माडिकनं टिपलाय झेल. विकेट आली निलेश कांचनचे. प्राइसलेस विकेट. पहिला धक्का मैदानावरती. फलंदाजांना दुसऱ्या डावात 50 धावा जरी पूर्ण केल्या तर त्यासाठी पारितोषिक आहे
शेहनवाज अन्सारी यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये जो फलंदाज 50 धावा पूर्ण करेल त्याच्यासाठी पारितोषिक आहे. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीगचा थरार आपण सगळेजण अनुभवतोय. युवा उद्योजक बाळा तुपे यांच्याकडून युवा उद्योजक सन्माननीय बाळा तुपे साहेबांनी सांगितल्या झेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. सुंदर झेल बघायला मिळाला. खरं तर साहिल माडिकचा समीर काकडेंना यश मिळालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. सागर पांघारे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विरुद्ध दिशेला फटका खेळायचा प्रयत्न होता. खरं तर बचाव भेदलेला आहे. बिल्स मला वाटतं स्टंपला चेंडू आदळला असावा मात्र बिल्स पडल्या नाहीत आणि जिथे आपण पाहतोय नशीब असेल बलबत्तर मी म्हणेल फलंदाजाचं. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सुंदर गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती सन्माननीय बाळा तुपे साहेबांच्या माध्यमातून साहिल माडिकसाठी 100 रुपयांचं पारितोषिक जो झेल टिपला होता त्या झेलसाठी ते पारितोषिक असणार आहे. 2 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगला खेळाय. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आहे. बरंच अंतर कापले चेंडू अडवण्यासाठी आणि सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतोय थांबवला जातोय. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाब्यांनी धावफलक पुढे जातो. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पॉवर प्लेची षटकं म्हणले की गोलंदाजांना तारेवरची कसरत मैदानावरती करावी लागते आणि फलंदाजांसाठी संधी असते की पॉवर प्लेच्या षटकात फक्त गॅप शोधायचे आणि गॅप शोधले की धावा मिळणार आहेत. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे पाहायला मिळणार आहे. निलेश कांचन सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज संघानं गमावलाय पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे थोडासा दबाव मैदानावरती निर्माण झालेला आहे. पॉइंटला स्टेअर केला होता. क्षेत्ररक्षक आहे पुढे. फेक होईल तोपर्यंत 1 धाव इथे प्राप्त होईल आणि एका यशस्वी षटकाची सांगता. पहिलं षटक मैदानावरती संपलं. धावफलकावरती धावा 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक संपलंय समीर काकडेचं जिथे 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल मैदानावरती. मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोण आपल्या खांद्यावरती घेतंय पाहायचंय आपल्याला मैदानावरती. कारण माहिती आहे एकदा जबाबदारी खांद्यावरती पडली की रुसायला थकायला वेळ आपल्याकडे अजिबात नसतो किंवा कारण अजिबात देऊन चालत नाही. एकदा का जबाबदारी पडली की ती लीलया पूर्ण पार पाडायची असते. षटक क्रमांक 2 ला सुरुवात मैदानावरती होईल आणि दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती. हो यावेळेसचा चेंडू फटका फसलाय सचिन कांचन साठी. खरं आपण पाहतोय अवघड झेल होता. थोडासा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. झेल होऊ शकला नाहीये. महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव गोलंदाजी मार्क वरती आपल्याला. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला त्यावेळेस आपण पाहतोय 2 धावा पुढे प्राप्त झाल्या. 2 धाव्यांनी धावफलक पुढे. सिंहगड लायन्स 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर फटका. बॅक बॉलर समोरच्या साइड स्क्रीन वरती जाऊन आदळलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. पांघारेच्या बॅट मधून आलेला एक सुपरसॉनिक चौकार मैदानावरती. यावेळेचा चेंडू विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या पाठीमागे आहेत. अडवला जाईल चेंडू. फेक येते तोपर्यंत हो धावेंसाठी धाव मैदानावरती सुरू आहे. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरीत आपण पाहतो धावफलक पुढे जातो. 13 धावा धावफलकावरती.
टेनिस क्रिकेटमध्ये अनेकदा आपण पाहतो स्विचिटचा फटका, अनेक खेळाडूंनी त्या फटक्यावरती स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे. कारण जे शतरक्षण मैदानावरती सजवलं जातं ना, त्या शतरक्षणाला सहजपणे पराभूत करतो हा स्विचिटचा फटका. आणि तोच प्रयत्न होता सागर पांघारेचा की विरुद्ध दिशेला फटका खेळायचे, शतरक्षणावर बंधन आहेत. कारण पॉवर प्लेचं षटक आहे, 2 शतरक्षक सीमारेषेवरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर चेंडू गॅपमध्ये जाईल तर तिथे धावा मिळणार आहे. त्यावेळेचा चेंडू फाईन लेग चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. तो सागर मैदानावरती पुन्हा विरुद्ध दिशेला खेळायचा. यावेळी देखील गॅप मिळाला नाही आणि जिथे आपण पाहतो शतरक्षक तैनात आहे पुढे, एक धाव पुढे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक सुद्धा पुढे जातोय. 18 धावा धावफलकावरती. या फटकेची चर्चा आपण यादी करत होतो की जे शतरक्षण आहे त्या शतरक्षणाला सहजपणे पराभूत करतो हा फटका. मात्र तो खेळत असताना गॅपमध्ये जाणं ही खूप महत्वाचं आहे. इतकंही सोपं नाही की तुम्ही स्विचिटचा फटका सहजपणे मैदानावरती खेळू शकत नाही. तेवढा सराव त्या फटक्यासाठी तुमच्याकडे असावा लागतो, सातत्य असावं लागतं. आणि जर सराव सातत्य या फटक्यामध्ये असेल तर तुम्ही तो फटका खूप चांगल्या प्रकारे मैदानावरती खेळू शकता. फुल टॉस होता, चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. टोले जंग षटकार आलाय. मात्र तिसऱ्या पंच मुक्त फटका खेळण्यासाठी महेश कांचनसाठी संधी मात्र मंगेश कांचनसाठी संधी मात्र येथे मैदानावरती चालून आलेली आहे. संधीचं सोनं मैदानावरती होईल का? याच विकेट पुन्हा एकदा वन्स अगेन मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओळीने दुसरा. महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव साहेबांचं या षटकात तब्बल 26 धावा आल्या आणि आपण पाहतोय सामन्याचं गणित पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये बदलून गेले. आता धावफलकावरती 31 धावा सिंहगड लायन्स. शेवटच्या 36 चेंडू शिल्लक आहेत आणि 58 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमच्या माता भगिनी जर मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती उपस्थित असतील तर आमच्या माता भगिनींसाठी सुद्धा आपण पाहतोय पॅव्हिलियन आहे, महिला कक्ष आहे आणि ते महिला कक्ष ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या सौभाग्यवती अक्षदाताई, अक्षयदादा कांचन पाटील यांच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींसाठी सुद्धा आपण पाहतोय जो काही प्रेक्षक गॅलरी आहे महिलांसाठी ती राखीव ठेवलेली आपण. आणि आमच्या महिलांना विनंती की त्या गॅलरीत जाऊन आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मैदानावरती 2 व्हीलर गाड्या येत आहेत मात्र त्याच्या लाईट ऑफ करायच्या, आपण बंद करायच्या आहेत. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं सुरू होतंय आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीचा आहे साहिल महाडिक आलाय, संघनायक आहे. आणि आता पाहायचंय पहिला चेंडू टाकताना तो खराब टाकलाय. अवंतर धाव आपण पाहतो ते प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अवंतर धावेच्या साह्यानं धावफलक देखील आपण पाहतो पुढे गेलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत.
तिसऱ्या क्रमांकाचं षटक मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. समीकरण हे प्रत्येक बॉलवरती बदलणार आहे. परिस्थिती आपण पाहतो मैदानावरती बदलली जाईल, कारण क्रिकेटचा खेळ असाच आहे की ज्या खेळामध्ये क्षणाक्षणांना परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बदलली जाते. ती बॉलवरती बदलणारे प्रत्येक चेंडूवरती. या स्लॉट मध्ये होता परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, चेंडू टाकून दिलाय डीप लॉंग ऑन सीमारेषा बाहेर 6. सागरच्या बॅटमधून टोले जंग षटकार आलाय. विरुद्ध दिशेला काय टायमिंग जुळवलं फटक्यावरती. एक टप्पा घेत सरळ येतोय समालोचन कक्षाला जाग देणारा बहारदार सदाबहार चौकार. सागर हे नाव चर्चेत राहील आता. 4 धावा. प्रेक्षक गॅलरीवरती मिड विकेटला सागर पंगारे ऑन फायर. 6 धावा. ज्या सागरनं आतापर्यंत गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पडवलंय ना, त्याचा झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. झेल सुटलाय मैदानावरती, जीवनदान मैदानावरती मिळालंय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्रिकेटच्या मैदानावरती दिलेलं जीवनदान हे किती घातक ठरतं, किती धोकादायक ठरतं, हे नव्यानं क्रिकेटला सांगायची गरज नाहीये. अशी अनेक जीवनदानं ते क्रिकेटमध्ये घातक ठरली, तर सागर पांघरेला मिळालं जीवनदान संघासाठी किती घातक आणि किती धोकादायक ठरणार आहे हे आपल्याला पुढच्या क्षणी समजणार आहे. यावेळेचा चेंडू कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमारेषेवरती अडवला जाईल चेंडू, फेक येते. 1 धाव मात्र इथे प्राप्त होईल. आणि याच बरोबरीनं षटकाची सांगता मैदानावरती होणार आहे, जिथे 3 षटकं संपलीत. धावफलकावरती सिंहगड लायन्स पोहोचलाय 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
चला ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. मेंटॉर 12वे खेळाडू चला बाहेर या आपण. पंचांनी तुमच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत तिथे, त्यामुळे चला घाई करा थोडीशी मैदानावरती, कारण निर्धारित वेळ दिलाय तुम्हाला 8 षटकांसाठी आणि त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला 8 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. तीन षटकं मैदानावरती संपली गेलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिंहगड लायन्स धावफलकावरती 54 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहिलं खरं तर पहिल्या षटकामध्ये निलेश कांचन सारखा फलंदाज बाद झाला. पहिल्या षटकात फक्त 5 धावा होत्या. परिस्थिती थोडीशी नाजूक होती, मात्र त्याच परिस्थितीला पुन्हा आपली स्वतःची ताकद बनवली आणि जिथे सागर पांघारे 13 चेंडू खेळला आणि 13 चेंडूमध्ये काही विस्फोटक त्यानं फलंदाजी मैदानावरती केलेली आहे. पारितोषिकाची उद्घोषणा या ठिकाणी झालेली आहे. सागर थांबायचं नाव घेत नाही मैदानावरती. थांबला ना सूर्य ना थांबली धारा, बेधुंद वादळाला कोठून किनारा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 मंगेश कांचनच्या बॅटमधून चौकार येतोय. सागरच्या अर्धशतकासाठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आहे. एक चौकार मैदानावरती पाहिलंय आपण. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी आहे. डाव्या स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू. व्हाईट बॉल. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी निखिल लोणारी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. निखिल लोणारीकडे षटक सोपवलंय. खरं तर जबाबदारी टाकलेली आहे 4थ्या षटकाची. पाठीमागच्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावा ओसंडून वाहत होत्या की ज्या षटकांमध्ये षटकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. मात्र या षटकामध्ये धावा रोखायच्यात. मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार मैदानावरती आला. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं मॅच मधलं तर 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा आहे. बॉल टू मॅच आलेली आहे. मात्र इथून पुढे पुन्हा ट्विस्ट कोण आणणार आहे सामन्यामध्ये, आणि ट्विस्ट आणायचा असेल तर गोलंदाजांना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत तुम्हाला फलंदाजांना थांबावं लागणार आहे. हे 2 फलंदाज जर असेच मैदानावरती खेळत राहिले तर आपण पाहतोय सामना कुठून कुठे जाऊ शकतो याची कल्पना आपण करू शकत नाहीये. कारण दोनही फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये दिसत आहेत मैदानावरती. कारण 13 चेंडू 37 धावा मैदानावरती. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे आणि पाहायचंय आता काय निर्णय तिसऱ्या पंचांकडून येतोय. अभिदादा टकले आणि निखिल भैया कांचन साहेबांच्या माध्यमातून सागर पांघारेच्या अर्धशतकीय खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे आणि या सिटीचं फेअर बॉल. चांगला चेंडू ठरवलाय तिसऱ्या पंचांनी. निर्धाव चेंडू मैदानावरती आहे. 14 चेंडू खेळलाय सागर पांघारे, जिथे 37 धावा. तर मंगेश कांचननं मात्र 6 चेंडू मध्ये 18 धावा. जी काय भागीदारी आहे ना दुसऱ्या तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप या दोनही फलंदाजांची मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची असते किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो क्रिकेटमध्ये पार्टनरशिप इज इम्पॉर्टंट. खूप महत्वाची असते ती भागीदारी आणि या 2 फलंदाजांनी ती भागीदारी निलेश कांचन बाद झाल्यानंतर भागीदारी दोघांनी उभी केली आणि संघाला विजयाचा मार्ग दाखवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. फाईन लेगला फटका. शतरक्षक बराचसा लांब आहे. अडवण्याचा प्रयत्न होतोय मात्र चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर. 4 रन. सागर पांघारेच्या बॅटमधून 4 आल्यात आणि या चौकाराबरोबर धावफलक पुढे जातोय. 64 ऑन बोर्ड. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा प्रयत्न. या खेळाडूंनी स्विचिटच्या फटक्यावरती स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे आणि काय फटके खेळतोय मैदानावरती. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे ते सन्माननीय नानासाहेब
नानासाहेब गोरे यांच्या माध्यमातून सागर पांघारेच्या अर्धशतकीय खेळीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक मात्र संपलं जाईल मैदानावरती. 4 षटकं संपलीत. धावफलकावरती 65 रन, 65 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 24 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल टू मॅच आहे. मात्र इथून पुढे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जर मॅच मध्ये यायचं असेल तर मात्र इथे कामगिरी तुम्हाला चांगल्या प्रकारची करावी लागणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 5वं सुरू झाले आणि 5वं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाठीमागच्या षटकामध्ये थोडं महाग ठरलं षटक. 26 धावा त्या षटकामध्ये आल्या. मात्र या षटकामध्ये त्याचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. एक गोष्ट प्रामुख्याने आम्ही प्रत्येक मैदानावरती सांगतो की जर एखादं षटक तुमचं महागडं ठरत असेल तर पुढच्या येणाऱ्या गोलंदाजानं काय करायचं असतो तर षटकाचा बॅकलॉग भरून काढायचा असतो. आणि एखादा फलंदाज बाद झाला तर येणाऱ्या नवीन फलंदाजानं पडलेला डाव उभा करायचा असतो. हे ठरलेलं आहे क्रिकेटमध्ये आणि ते तुम्हाला मैदानावरती जमलं पाहिजे. फुलटॉस चेंडू यावेळेस कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात आहे. सीमारेषेवरती चेंडू अडवलाय. 1 धाव इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला काय करायचं तर एक धाव सुद्धा रोखायचे. कारण धावा एवढ्याही नाहीत की आता जर एखादी धाव एक्स्ट्रा स्वरूपात खर्च झाली तर ती सुद्धा संघासाठी कुठेतरी त्रासदायक ठरणार आहे. इथे निर्धाव चेंडूवरती तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल थोडं तरी. कारण 21 बॉल 21 मॅच अशी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 21 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर येतोय चेंडू. खरं तर समजू शकला नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. 6 धावा दूर आपली अर्धशतकीय खेळीपासून सागर पांघारे. 19 चेंडूंचा सामना केलाय. 44 वरती तो नॉट आउट आहे. तर दुसऱ्या बाजूला मंगेश कांचन 8 चेंडू खेळलेत. 8 मध्ये 19 बनवल्यात. यास बिग हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जैसी गेंद निकली थी बल्ले से, मानो मोहर लिखी थी चरणों के लिए. षटकार 6 धावा. सहा धाब्यांच्या बरोबरी धावफलक पुढे 74 धावा तर विजयाचं समीकरण. 19 चेंडू जिंकण्यासाठी 15 धाब्यांची गरज आहे. 19 चेंडू 15. मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांमध्ये खरं तर पाहायला मिळाली. विजयाकडे ती घेऊन निघालेली भागीदारी आहे. अखू टप्प्याचा चेंडू लॉंग लेग फाईन लेगला पोहोचला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. रायगड टायगर्स राजगड टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मल्हारगड योद्धा या 2 टीम मध्ये यानंतरची मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम तयार ना मॅच साठी. यानंतर दुसरा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धाब्यांची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा मैदानावरती होणार आहे. समोर समोर 2 व्हीलर गाडी. लाईट बंद करा. समीर काकडे
पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी आले होते समीर काकडे, 5 धावा, निलेश कांचन सारख्या एका महत्वपूर्ण फलंदाजाची विकेट. मात्र आता पाहायचं इथे बॅटिंग पॉवर प्लेसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक धाव प्राप्त होते, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातो. 79 धावा आहे, अजूनही 10 धावा दूर आहे विजयापासून. 17 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात थोडीशी अवघड झाली होती, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात विकेट आल्यानंतर 5च धाव होत्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. मात्र तिथून पुढे फलंदाजाने कुठेही मागे वळून पाहिलं नाही. मंगेश कांचनचं कौतुक का करेल मी, तर इथे फक्त एक धाव घेतली, मोठाही फटका निर्माण करू शकले असते. मात्र इथे सागर पांघारेचं अर्धशतक पूर्ण करायचंय, त्यासाठी त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलेलं आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, हे फार महत्वाचं आहे. आपल्या साथीदाराला कामगिरी करू द्यायची आहे, त्याचं अर्धशतक पूर्ण करायचंय मैदानावरती. यासाठी मात्र तो प्रयत्न पाहायला मिळालाय. बाहेरची कड, शतरक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये अडवला जाईल चेंडू, धाव मिळणार नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती आलाय. समीकरण पुढे एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बदललं जातंय. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 9 धावा. गोलंदाजांना इथे वेगळं काहीतरी मैदानावरती करावं लागेल, कारण 100 लोकांच्या शर्यतीत जर तुम्हाला पहिलं यायचं असेल तर 99 लोकांपेक्षा वेगळा विचार करावा लागणार आहे. स्क्वेअर लेगला चेंडू, शतरक्षक आपण पाहतोय तिथे तैनात. झेल होऊ शकला असता, मात्र तसा प्रयत्न शतरक्षकाकडून कुठेही मैदानावरती दिसला नाही. आणि जिथे आपण पाहतोय 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. या 2 धावींनी धावफलक पुढे गेलंय. 82 धावा धावफलकावरती, तर शेवटचे 14 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. मात्र हे समीकरण जर थोडंसं उलट असतं तर 7 चेंडू 14 असतं तर पुन्हा रंगत मॅच मध्ये वाढली असते. मात्र पाहिजे अजूनही सामना संपलेला नाहीये. या धावा सुद्धा मैदानावरती डिफेंड होऊ शकतात, हे अनेकदा क्रिकेटनं दाखवलेलं आहे आपल्याला. त्यामुळे पाहिजे इथे 14 चेंडू 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. विरुद्ध दिशेला फटका, या चौकारानं सागर पांघारेनं केलं आपलं अर्धशतक साकार मैदानावरती. 23 चेंडू मध्ये 51 धावा. प्रेक्षक विसरणार नाहीयेत. त्यावेळेचा चेंडू गुडलाईन स्पॉटवरती पडला, उसळी घेणारा चेंडू होता. निर्धाव आलाय आणि याचबरोबर षटक देखील मैदानावरती संपलंय. 6 षटकं संपलीत मैदानावरती. 86 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात सिंहगड लायन्स. तर शेवटचे 12 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. शाहनवाजान सरी 2000 रुपये. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. तर पाहिजे आता विजयी धाव कोण मैदानावरती घेतय. साहिल माडिक आलाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, डी बॅकवर्ड पॉइंट मध्ये. शतरक्षक आहे पुढे तैनात. एक धाव इथे प्राप्त होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे. 87 धावा धावफलकावरती, 2 धावा दूर आहे विजयापासून. तर सिंहगड लायन्स टीम आपण पाहतोय अगदी धावेंचा जो काय पाठलाग करायचा होता. 2 धावा दूर आहे विजयापासून सिंहगड संघ. यावेळेचा चेंडू काय फटकाय, समोर टाकून दिलाय साइड स्क्रीन वरती. सागर पांघारेनं षटकारानं सामना संपवलाय आणि सामना जिंकला इथे.